पाकिस्तानसोबत तणाव इतका वाढलाय की आता युद्धजन्य परिस्थिती कधीही निर्माण होऊ शकते। त्यामुळे आता भारतानं नागरिकांच्या सुरक्षेसाठी उद्या मॉकड्रिलची घोषणा केली। महाराष्ट्रात 16 ठिकाणी मॉकड्रिल होणार आहे, तर संपूर्ण देशात 300हून अधिक ठिकाणी मॉकड्रिल असेल। पाहूया TV9चा हा स्पेशल रिपोर्ट। पाकिस्तान सोबतच्या तणावानंतर आता थेट युद्धजन्य परिस्थितीसाठी अलर्ट म्हणून देशात मॉकड्रिल होणार आहे। महाराष्ट्रासह संपूर्ण देशात 300 पेक्षा अधिक ठिकाणी मॉकड्रिल होईल। प्रत्यक्ष मॉकड्रिलच्या आधी सराव देखील करण्यात आला आणि मॉकड्रिलची माहितीही देण्यात आली आहे। मॉकड्रिल संदर्भात केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी सर्वच राज्यांच्या मुख्य सचिवांची आणि बड्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली, ज्यात मॉकड्रिल संदर्भात सूचना आणि ठिकाणं ठरवण्यात आली। युद्धाच्या परिस्थितीत जीव वाचवणं हा या मॉकड्रिलचा महत्त्वाचा उद्देश आहे। मॉकड्रिलमध्ये सायरन वाजवून लोकांना अलर्ट केलं जातं। सायरन वाजल्यानंतर नागरिकांना सुरक्षित निवारा शोधता येतो। आम्ही मॉक ड्रिल घेतली, त्यामध्ये हॉर्न दिला गेला। त्या हॉर्नला ऐकून मुलं, सायरन ऐकून मुलं जीव वाचवण्याकरता कसं कळकळीने बाहेर पडता येईल त्या तडतडीने ते बाहेर पडलेत। मॉकड्रिल म्हणजे काय असते ही त्यांना कल्पना नव्हती, त्याच्यामुळे एअर स्ट्राईक काय होऊ शकतो, इव्हॅक्युएशन काय करायचं, इन केस ऑफ इमर्जन्सी काय काय मेजर्स स्टुडंट्सनी घ्यायचे। शत्रूच्या हल्ल्याचा अलर्ट नागरिकांना मोबाईल SMS द्वारे मिळतो। भारताकडून पंजाबच्या फिरोजपूरमध्ये ब्लॅकआउट प्रॅक्टिस देखील करण्यात आली। फिरोजपूर जवळच्या मिलिटरी छावणीमध्ये भारतीय सैन्याकडून अर्धा तास ब्लॅकआउट करण्यात आलं। ब्लॅकआउट प्रॅक्टिस वेळी संपूर्ण परिसरात अंधार करण्यात आला। फिरोजपूर परिसरातल्या गावांमधील वीज रात्री 9 ते 9:30 पर्यंत बंद होती। रात्रीच्या वेळी शत्रूच्या हवाई हल्ल्यापासून वाचणं हा या ब्लॅकआउटचा उद्देश आहे। ब्लॅकआउट केल्यानं लोकेशन मिळत नसल्यानं विमानातून हल्ले करणं कठीण जातं। सर्वप्रथम मॉकड्रिलमध्ये जितके पण लाईट आहे, इलेक्ट्रिसिटी लाईट आहे, हे सगळे बंद होतील। अंधार होईल पुरता ते आता 15 मिनिटाकरता, अर्धा तासाकरता जेव्हा पण येतोय, ठीक आहे ना, ते होईल। आणि त्या अंधारात आपण घाबरले नाही पाहिजे। मॉकड्रिलसाठी महाराष्ट्रातील 16 ठिकाणांची निवड करण्यात आली आहे, म्हणजे इथं एकाच वेळी मॉकड्रिल होईल। मॉकड्रिलसाठी मुंबई, उरण आणि तारापूरला कॅटेगरी 1 मध्ये ठेवण्यात आलाय, तर ठाणे, पुणे आणि नाशिक, सिन्नर, मनमाड, पिंपरी चिंचवड, थळ, वायशेत, रोहा, धाटाव, नागोठाणे हे कॅटेगरी 2 मध्ये आहेत। कॅटेगरी 3 छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि भुसावळ। आपण या ठिकाणी बघू शकतो जिल्हाधिकारी कार्यालयातलं जे आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे, त्या विभागामध्ये जे गॅस सिलेंडर्स असतील, जे हेल्मेट्स आहेत, जे छोटे छोटे यंत्रसामुग्री आहे, जे इक्विपमेंट्स आहेत, जे सायरन्स आहेत, अशा पद्धतीचे माईक आणि स्पीकर्स आहेत, हे सगळे जे आहेत त्यांची आता आवरसावर या ठिकाणी सुरू केलेली आहे। मनमाड हे नाशिक जवळचं सर्वात मोठं रेल्वे जंक्शन आहे। छत्रपती संभाजीनगरचा समावेश कॅटेगरी 3 मध्ये आहे। इथं सैन्याची छावणी आहे। भुसावळमध्ये शस्त्रांचा कारखाना आहे, तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत। उद्याची मॉकड्रिलसाठी आम्ही ट्रेंड व्हॉलंटियर्सचा वापर करणार आहोत। सुमारे 10,000 ट्रेंड व्हॉलंटियर्स या मॉकड्रिलला सहभागी होतील। ज्यांना कुठली प्रकारची बाह्य जर त्यांना मदत नाही मिळाली तरी पण काही विपरीत परिस्थितीमध्ये ते कशा काय स्वतःची पण मदत करू शकतात आणि शेजारची मदत करू शकतात, अशा प्रकारची ट्रेनिंग त्यांना असते। एक साधारण वेळ किती असेल, कारण की अनेक नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम आहे, त्या दृष्टीने काय सांगाल? दुपारनंतर आम्ही मॉकड्रिल घेणार। भारतात यापूर्वी 1971च्या भारत-पाक युद्धादरम्यान मॉक ड्रिल करण्यात आली होती। आता पुन्हा एकदा खबरदारी म्हणून मॉक ड्रिल होणार आहे, ज्यात सायरन हे अलर्ट देण्याचं मुख्य साधन आहे। शत्रूच्या हल्ल्यावेळी सायरन वाजवण्यास सुरुवात होते। सायरन वाजल्यावर इमारतीपासून लांब जमिनीवर झोपावं। जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी तळघरात आसरा घ्यावा। एखाद्या भिंतीचा आधार घेऊन मागे बसून राहावं। सायरन वाजल्यानंतर सर्व लाईट बंद केल्या जातील। रेल्वे चालू असल्यास ती जागीच थांबेल। सायरन वाजल्यानंतर रस्त्यावरील वाहनं देखील आहे तिथेच थांबतील।
घरातले आणि रस्त्यावरचे लाईट्स देखील बंद होतील. ज्यावेळेला सायरन वाजतो तर त्यावेळेला सर्वात पहिले लाईट बंद व्हायला पाहिजे, कारण ते लाईट ऑन असतील तर शत्रूंच्या विमानांना आपल्या शहरातले जे टार्गेट्स आहेत ते बघण्याकरता मदत होईल. दुसरं, जसा सायरन वाजतो लोकांनी बिल्डिंगमधून खाली यावं आणि जे स्टिल्ट पार्किंग असतं म्हणजे सर्वात जो खालचा मजला असतो तिथे यावं, म्हणजे जरी हवाई हल्ला झाला तरी आपलं नुकसान होणार नाही आणि आपलं रक्षण होईल. याच्याशिवाय जे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस वगैरे असतात त्याच्याविषयी ते सगळं बंद करावे लागतात. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याची तयारी पूर्ण झाली आहे. पाकिस्तानचा यावेळी कायमचा बंदोबस्त होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर लोकांना अलर्ट म्हणून देशात एकाच वेळी मॉक ड्रिल होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.